नमस्कार. महाराष्ट्र लोकन्यूजमध्ये मी संपादक सतीश जगताप आपलं स्वागत करतो. आपण इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली या गावामध्ये सध्या आहोत. काल या ठिकाणी एक लहान मुलाचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये दुर्दैवी त्या मुलाचा अंत झालेला आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो, शेटफळ हवेलीमध्ये गौण खनिजाचं उत्खनन होत असताना त्या ठिकाणी जे काय ट्रॅक्टरद्वारे गौण खनिजाचं वाहतूक होतं आणि या लोकांचं असं म्हणणं आहे की ज्या व्यक्तीच्या ट्रॅक्टरनं हा अपघात झालेला आहे तो गौण खनिजाचं उत्खनन करत असतानाच त्याची वाहतूक करत असताना हा अपघात झाला आणि या ठिकाणी त्या बालकाचा दुर्दैवी अंत झाला. प्रणव नितीन चव्हाण असं त्या मुलाचं नाव होतं. त्यांच्या ठिकाणी वडील आहेत. कशी घटना घडली होती, काय काय सांगाल त्याबद्दल? माझे बा आणि त्याची मम्मी दुकानाकडे निघाली होती. माझ्या बाळाला लगवीला लागलं, मग इथं शेजारी लगवीला आता म्हणजे ट्रॅक्टर तिकडून भरधाव म्हणजे फास्ट आला ट्रॅक्टर आणि माझ्या बाळाला मोरच्या चाकाखाली घेतलं. तिथनं परत पाठीमागच्या चाकाखाली घेऊन माझं बाळ फिरून डांबरू असं पालथं पडलं. त्यांनी मागं बघितलं पण काय थांबलं नाही. मग माझ्या बाळाने त्या दादा म्हणून हाक मारल्यावर मग माझ्या पोराने वराडल्यावर मग माझी मिसेस येऊन माझ्या मिसेसने उचलले आणि गाडी शेजारची गाडी बघितली, गाडीवर टाकलं. घेऊन जाताना त्यांनी जाताना रस्त्याने साईडसुद्धा दिली नाही, म्हणजे असं ट्रॅक्टर असा फिरवत दारू पिऊन फुल फाकाट होती दोघं बी. मग ट्रॅक्टरने काही इकडं तिकडं फिरवत जिथं समोर मोहर कच्चा रस्ता 1 किलोमीटर अंतरावर तिथं गेलं की ट्रॅक्टर कमी केला त्यांनी. तिथं ह्यांची गाडी पडली की बाळाला असंच घेऊन मोहर ही ट्रॅक्टरला आडवी गेली. तर माझा भाऊ परशुराम मग चुलत भाऊ माझा गेला की मग ती ट्रॅक्टर अडवला की ती तिथनं फरार झाली समजा दोघंही. सदर घटनेची गुन्हा नोंद पोलीस स्टेशनला झाली का? आज आली. बरं, प्रत्यक्ष या ठिकाणी अपघात झाला त्यावेळेस त्या तुमच्या मुलाची आई म्हणजे ह्या त्या ठिकाणी होत्या. काय परिस्थिती होती ज्यावेळेस तुम्ही बघितलं त्यावेळेस? लायचा पालथा पडला होता, त्यात नाकातनं तोंडातनं रक्त उलट्या येत होत्या. तर लक्षात घ्या, ड्रिंक अँड ड्राईव्ह याच्यामध्ये अनेक अपघात आपल्या राज्यामध्ये होत आहेत. बड्या केसेसमध्ये ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसेसमध्ये आपण पुण्यामध्ये झालेले अपघात असतील, मुंबईमध्ये झालेले काय अपघात असतील, ते फास्ट ट्रॅकमध्ये चालले. त्या ठिकाणी त्या केसेसचा निकालसुद्धा लागला. परंतु ग्रामीण भागामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडतात. आता हे गरीब लोक आहेत, हाताच्या पोटावरती हे जगणारी माणसं आहेत. आज यांच्या घरातील लहान छोटंसं मूल गेलेलं आहे. अतिशय दुःखद अशी परिस्थिती आहे. परंतु जनतेसमोर या गोष्टी गेल्या पाहिजेत, भविष्यामध्ये अशा गोष्टी घडल्या नाही पाहिजेत म्हणून आमचा एक प्रयत्न असतो. या ठिकाणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे इंदापूर तालुका अध्यक्ष नितीन सरवदे आहेत, ते या ठिकाणी त्यांना भेट द्यायला आलेले आहेत. आपण या अशा घटनांकडे कसं बघताय? आज एक गरीब कुटुंबाचं लेकरू हरवले. आज उमलती कळी काहीतरी स्वप्न घेऊन जगात आलते ह्या, आणि ह्या मोठ्या दांडग्या वाळू माफिया असेल किंवा मोरू माफिया असेल, ह्यांचे ते बाळ शिकार झालेलं आहे. आज आमची गरीब जनता अशी जर चिरडत गेली तर आम्हाला न्याय कसा मिळायचा? वाळू माफिया असेल, मोरू माफिया असेल, माती माफिया असेल, माझं म्हणणं आहे प्रशासकाला, तहसीलदार असेल किंवा पोलीस स्टेशनचे साहेब PI असतील, यांना माझं एकच सांगणं आहे की ह्या घटनेचा सदर व्यवस्थित तपास लावा आणि कोणी दोषी असेल त्याला कडकच्या कडक कारवाई झाली पाहिजे त्याच्यावरती. आणि हे जे काय चालू आहे तालुक्यात, इंदापूर तालुक्यात, ही माती उपसा, वाळू उपसा बोगस, मुरुम उपसा असेल, ह्यात जे दारू पिऊन जे काय वाहतूक होते हे 2 नंबरचा पैसा आहे. ही पैसा ह्यांना फुकट भेटतोय आणि ह्याला आळा घालण्यासाठी ह्यात आपल्याला पाऊल उचलल्याशिवाय आम्ही संघटनेमार्फत आम्ही जास्तीत जास्त कडक कारवाई करायचा मागणी करतोय. आणि दुसरी गोष्ट, ह्या गरीब बालकाची जी दुर्घटना झालेली आहे, आज कुटुंब गरीब आहे, तुम्ही बघा त्यांची परिस्थिती घराची काय आहे. आज यांची इतकी वाईट परिस्थिती आहे, व्याकुळ झालाय बाप, आई व्याकुळ झाली. आज त्यांचा काळी त्यांचा आज इतकं तळतळ करतंय की त्यांचा जीव गेल्यासारखं झालंय त्यांना. ते दादा रडतेच सारखं. आज आमच्या गरिबाच्या व्यथा जाणून घ्यायचं म्हणलं तरी लोकांना वेळ नाही. वडिलाचं म्हणणं आलं की माझा मुलगा जखमी गाडीवर घेऊन चालू होता दवाखान्यात, तर त्या ट्रॅक्टरने दारूच्या निशात ड्रायव्हरने ट्रॅक्टरनं आम्हाला साईड सुद्धा दिली नाही. ही परिस्थिती आहे आपल्या तालुक्याची. ही तालुका चाललाय कुठं? आज गोरगरीब जनतेवर इतका अन्याय होतोय.
आज तो लहान मुलाला ट्रॅक्टरने उडवून साईडला गेलाय, थांबला सुद्धा नाही, तसाच निघून गेलाय. आणि त्या बालकाला दवाखान्यात घेऊन जात असताना त्याला रस्ता सुद्धा दिला नाही. इतकी इतकी म्हणजे धाडस येतं कुठनं ह्यांना? कोण ह्यांना सपोर्ट करतंय? ऑल इंडिया पॅन्थर सेना त्यांच्या बाजूने आहे. या तालुक्यात असला अन्याय आम्ही सहन करून घेणार नाही. दीपक भाई केदार साहेब यांच्या मार्फत आम्ही काय जेवढा पाठिंबा देता येईल त्यांना आम्ही पाठिंबा देणार आहे. आणि आम्ही त्यांच्या बाजूने आजपासून सांगतो, त्यांना न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरणार आहे. आणि ही जी चाललंय तालुक्यात, इंदापूर तालुक्यात जी चाललंय नाटक आता सध्या, वाळू माफिया, मुरू माफिया, माती माफिया, ही कुठंतरी थांबलं पाहिजे, एवढंच मी सांगतो. तर लक्षात घ्या, अतिशय गंभीर असा प्रश्न या ठिकाणी झालेला आहे. आणि खरोखरच या ठिकाणी अध्यक्ष म्हणतात त्याप्रमाणे इंदापूर तालुक्यामध्ये जे काही गौण खनिज वाहतूक होत असेल ते ओव्हरलोडिंग असते. त्याच्यामध्ये ड्रायव्हर लोक ड्रिंक करत असतात आणि आपल्या पाठीमागं कोणतरी येईल, तलाठी येईल, सर्कल येईल किंवा तहसीलदार यांची रेड येईल म्हणून ते भरधाव अशा वाहनं चालवत असतात आणि त्याच्यामध्ये हे अपघात होत असतात. महाराष्ट्र लोकन्यूजसाठी मी संपादक सतीश जगताप, इंदापूर.